गरिबी, संघर्ष आणि संस्कारांचा पद्मश्री प्रवास आणि मातोश्री तानुबाई दगडू खाडे या माऊलीचा त्याग, अथक परिश्रम सांगली जिल्ह्यासाठी प्रेरणादायी. सांगली जिल्ह्याचे आदर्शवत कुटुंब म्हणून खाडे कुटुंबाचा नावलौकिक. घाटात गाडी चालवायला शिका. आयुष्यात अनेक वळणे येतात, पण ध्येय नजरेसमोर ठेवले तर प्रत्येक वळण यशाकडेच घेऊन जाते. संस्कृतीशिवाय संपत्तीला अर्थ नाही, म्हणून संस्कार आणि संपन्नता यांचा समतोल साधला पाहिजे. हा प्रेरणादायी संदेश आपल्या जीवनातून देणारे तासगाव तालुक्यातील पेडगावचे खाडे कुटुंब आज संपूर्ण जिल्ह्यासाठी आदर्श ठरले आहे. माजी मंत्री तथा विद्यमान आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांचे ज्येष्ठ बंधू प्रख्यात उद्योगपती अशोक आबा खाडे यांना राष्ट्रपतींच्या हस्ते पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार केवळ खाडे कुटुंबाचाच नव्हे तर सांगली जिल्ह्याचा अभिमानाचा क्षण ठरला. या ऐतिहासिक यशानिमित्त मिरज येथील बालगंधर्व नाट्य मंदिरात त्यांच्या कार्याचा गौरव करणारा भव्य सत्कार समारंभाचा कार्यक्रम शनिवारी मोठ्या उत्साहात पार पडला. या यशामागे सर्वात मोठे योगदान आहे ते मातोश्री तानुबाई दगडू खाडे यांच्या त्यागाचे. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत त्यांनी आपल्या 3 मुलांना दत्तात्रय, अशोक आणि सुरेश यांना घडवले. शिक्षण, प्रामाणिकपणा, कष्ट आणि संस्कारांची शिकवण दिली. स्वतःचं आयुष्य कष्टात घालवत त्यांनी मुलांच्या भवितव्यासाठी परिश्रम घेतले. गरिबांबद्दलची कळकळ, दुसऱ्याला मदत करण्याची वृत्ती आणि ध्येयवादी जीवनमूल्ये त्यांनी आपल्या मुलांमध्ये रुजवली. पूर्वीच्या जातीय व्यवस्थेमुळे खाडे कुटुंबाला अनेक अपमानास्पद प्रसंगांना सामोरे जावे लागले. वेगळी भांडी, विहिरीवर पाणी भरण्यास मनाई, मंदिरात प्रवेश नाकारणे, चप्पल शिवून दिल्यानंतर पैसे किंवा भाकरी दुरून फेकून देणे अशा अमानवी प्रथांचा खाडे कुटुंबियांनी सामना केला. कुटुंब प्रमुख दगडू खाडे व तानुबाई खाडे दिवसाला अवघ्या 75 पैसे ते ₹1.5 मजुरीवर संसार चालवत होते. शेतात उरलेले धान्य, कणसे आणि हुलगे गोळा करून त्यापासून भाकरी बनवत मुलांचे पोट भरण्याचं काम त्यांनी केलं. सन 1975 मध्ये खाडे कुटुंबाचा मुंबईकडे प्रवास सुरू झाला. वडील दगडू खाडे चित्रा टॉकीजवळ लिंबाच्या झाडाखाली बसून चप्पल दुरुस्ती आणि बूट पॉलिशचे काम करत होते. 1977 ते 78 दरम्यान दत्तात्रय, अशोक आणि सुरेश हे तिन्ही बंधू माझगाव डॉकमध्ये कामाला लागले. आपल्या मेहनतीच्या बळावर त्यांनी कर्मचारी, पर्यवेक्षक, व्यवस्थापक आणि पुढे ठेकेदार असा प्रवास केला. अशोक खाडे यांची इच्छा डॉक्टर होण्याची होती, मात्र आर्थिक परिस्थितीमुळे त्यांनी मेकॅनिकल अभियांत्रिकीची वाट निवडली. परदेशातील अनुभव आणि कठोर परिश्रम यांच्या बळावर त्यांनी दत्तात्रय, अशोक आणि सुरेश या तिघांच्या नावातील आद्याक्षरे घेऊन दास ऑफशोअर इंजिनिअरिंग कंपनीची स्थापना केली. समुद्रातील तेल उत्खननासाठी लागणाऱ्या अत्याधुनिक संरचना, फॅब्रिकेशन आणि ऑफशोअर प्रकल्पांमध्ये कंपनीने जागतिक स्तरावर नावलौकिक मिळवला. दुबई आणि अबुधाबीतील मोठ्या कंपन्यांसोबत भागीदारी करत दास कंपनीने भारतीय उद्योग विश्वात स्वतंत्र ओळख निर्माण केली. मुंबईतील अनेक महत्त्वाच्या पायाभूत प्रकल्पांमध्येही कंपनीने उल्लेखनीय योगदान दिले आहे. आज या कंपनीत 5,000हून अधिक कर्मचारी कार्यरत आहेत. डॉक्टर सुरेश खाडे यांच्या राजकारणातील प्रवासही संघर्षमय राहिला. कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना त्यांनी स्वतःच्या कर्तृत्वावर लोकांचा विश्वास संपादन केला. जत विधानसभा मतदारसंघातून राजकीय कारकिर्दीची सुरुवात करून पुढे मिरज राखीव मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करीत विकास कामे आणि जनसंपर्काच्या बळावर त्यांनी लोकनेते म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली. खाडे कुटुंबाच्या यशाची खरी उंची त्यांच्या सामाजिक बांधिलकीत दिसून येते. ज्या शेतात त्यांच्या आईवडिलांनी मजुरी केली ती जमीन त्यांनी विकत घेतली. ज्या विहिरीवर त्यांना पाणी भरू दिलं जात नव्हतं ती विहीर बांधून सर्वांसाठी खुली केली. ज्या मंदिरात प्रवेश नाकारला जात होता त्याच ठिकाणी मंदिर उभारून सर्व समाजासाठी दर्शन खुले केले. अपमानाचा बदला सुडाने नव्हे तर समाजसेवेने घेण्याचा आदर्श त्यांनी घालून दिला. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, स्वातंत्र्यवीर सावरकर, मदर तेरेसा, संत ज्ञानेश्वर आणि विठ्ठल भक्ती यांच्या विचारांचा प्रभाव स्वीकारत खाडे कुटुंबाने संघर्षातून समृद्धीचा आणि समृद्धीतून समाजसेवेचा मार्ग निवडला. त्यामुळेच हे कुटुंब आज केवळ आर्थिक यशाचे नव्हे तर संस्कार, सामाजिक बांधिलकी आणि राष्ट्रीय अभिमानाचेही प्रेरणादायी प्रतीक बनले आहे.